बाबा, दीच्या सगळ्या फ्रेंड्सकडे बघितलं, ती कुठेच नाहीये. बरं मला पिक कर, मी ते थांबते. तुला लोकेशन पाठवलंय. ओके ठीक आहे, मी लोकेशन बघतो. मी पोचतो तिकडे, तू कुठेही जाऊ नकोस. हां, मी पोचतो तिकडे. शूटिंग चालू आहे. कुठे कुठे तुझा कॅमेरा? ही हिरोईन फक्त माझी आहे. तुझे? मी काय इथं गोट्या खेळायला आलोय का? हे हिला तर मीच घेऊन जाणार. चल चल. ए ऐक ऐकू आरतीला हात खाली घे, खाली घे हात. ऐक माझं नाक. रात्री एकट्या मुलीला बघून तुम्ही काही कराल? मला मारायला तुम्हाला काठी लागते? माझा हातच पुरेसा आहे तुमच्यासाठी. ए, पुन्हा जर दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघितलत ना, आज नाक फोडलंय, उद्या याच चौकात येऊन डोळे फोडीन. ए, धमकी कोणाला देतेस? चल बस. काय काका, तुमच्या वयाची बघा ना कुणीतरी. हिला आमच्यासाठी सोडा. च्या आईला आमच्या वयाच्या पोरी यांनी फिरवायच्या, आम्ही काय करायचं? पुतण्यांना त्यांची लायकी दाखवतो. मी रक्त काढलंय मा नाकातलं. पकडा. ए, अरे याला नाही रे, हिला. तू मारलंस ना? यालाच नाही, तिघांनाही मारले. प्राउड ऑफ यू माय फायटर. बाबा, ए, सेम तिच्यासारखंच मारलं. तुमचा जसा काका आहे ना, तसा तिचा बाप आहे. आमच्या दोघांची स्टाईल सेम. हात खाली कर. हात खाली कर. ती पण मगाशी तेच बोलत होती. जरा जास्तच बोलत होता. दवाखान्यात जा, उपचार करून घे. नाही, आहेत माझ्याकडे पैसे. परत कुठल्या पोरीकडे डोळे वर करून बघशील काय? नाही, चुकलं माझं. नाही बघणार. जातो मी.
तू बरी आहेस ना? हो, जास्त नाही, किरकोळ लागलंय. काय किरकोळ लागले? चल बस आपण दवाखान्यात जाऊ. चल नाही बाबा, जास्त नाही लागलंय, ठीक आहे मी. ये इथे बस. मी सेटवर आले होते हिरोईन म्हणून. मला वाटलं मी तुझी हिरोईन होणार आहे, पण काय झालं जाऊ दे. मी सगळी प्रिपरेशन करून आले. मी असं बघितलं ना स्क्रिप्ट, मला लगेच पाठव. दाखवू बोलू? ऐकायचं आहे तुला? पण आता तू एवढा फोर्स करतोय तर मी तुला एक डायलॉग ऐकून दाख. ॲक्शन. तुझ्या डोळ्यात पाहिलं ना की मला मिस वर्ल्ड सारखं फिरलो. यू आर माय ड्रीम. विदाउट यू मी काहीच नाही. आणि मला माहिती आहे की तू सुद्धा माझ्याशिवाय कम्प्लीट नाही. कारण ही जी स्टोरी आहे ना ही आपल्या दोघांची आहे. कळलं? बाबा, मला दिशिवाय दुसरं काहीच सुचत नाहीये रे. मी तिच्या सगळ्या फ्रेंड्सकडे बघितलं, ती कुणाकडेच नाहीये. मी पण तिला सगळ्यात आधी फोन केला ना, तेव्हा तिने फोन कट केला. म्हणून मी लगेच पुन्हा ट्राय केला, पण स्विच ऑफ. पुन्हा एकदा प्रयत्न केला तरी तेच स्विच ऑफ. तुला सांगतोय मोहिनी, कुठे कुठे नाही शोधलं का तिला. रेल्वे स्टेशनवर बघितलं, बस स्टँडवर गेलो होतो, तिच्या 4-5 मैत्रिणींच्या घरी जाऊन आलो. तिचं आवडतं हॉटेल झालं, तिचा डान्सचा क्लास झाला. ही पोरगी कुठेही नाही. तुला माहिती आहे आता साधारण 5 तास होतील तिने घर सोडून. कुठे जाऊन बसली असेल ही देव जाणे. बाबा, एक काम करशील, तू घरी जा. आई सुद्धा अस्वस्थ झाली असेल, तिला तुझी जास्त गरज आहे. मी आहे ना, मी शोधते दिला, तू नको काळजी करूस. आधीच एका मुलीला रात्रीच्या वेळी असं एकटं सोडले, आता दुसरीला पण सोडू? तसं नाही बाबा, पण एक मिनिट. आता जोपर्यंत कार्तिकीचा पत्ता लागत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तिला आता घेऊनच घरी जाऊ. माझीच गलती आहे. मी ना तुझ्या आईचं ऐकायला हवं. उगाच पाठवलं तुला अमरापुरात शूटिंगसाठी, तरी ती म्हणतच होती नको नको नको, पण मीच नाही ऐकलं ना. तू जर गेली नसतीस ना अमरापुरात, तर यातलं काहीही घडलं नसतं. माहितीये तुला ना, मी तुझ्या मागे आलो असतो ना, तू मला आल्यानंतर प्रश्न विचारले असते ना, आईने मला दिलेलं वचन मोडलं असतं. सगळी चूक माझीच आहे. आणि मी जेव्हा सिच्युएशनचा चार्ज घ्यायला पाहिजे होता ना, तर मग मी तो नाही घेतला. मी समजवायला पाहिजे होतं ना शालिनींना, मी समजूत काढायला हवी होती. पण तुला खरं सांगतो, हे सगळं ऐकल्यानंतर कार्तिकी जे बोलली ना, त्याच्यानंतर मी कम्प्लीट शॉकमध्ये होतो, सुन्न झालो होतो. मला काही सुचतच नव्हतं काय बोलावं यावर. आत्तापर्यंत मोहिनी अनेक वादळं झेलली आहेत मी, पण आज मात्र एक बाप म्हणून कमी पडलो. ती पोर पण दुखावली असेल ना, डोक्यात राग घालून कुठेतरी जाऊन बसली असेल माझी पोर. बाबा, आपण पोलिसांची मदत घ्यायची का? पोलिसांची मदत नाही. काय काय सांगणार काय होतं आपण पोलिसांना? कशावरून भांडण झालं आपलं घरी? हे बघ, आईने जे काही सत्य सांगितले ना तुम्हाला, ते फक्त आपल्या 5 लोकांनाच माहिती आहे. आणि मी मनापासून देवाकडे प्रार्थना करतोय की ही गोष्ट कुठेही बाहेर जाऊ नये. आता तू म्हणतेस तसं आपण पोलिसांकडे गेलो, पोलिसांनी मागचं सगळं विचारलं आणि हे सगळं पुन्हा बाहेर आलं तर? नाही. आतापर्यंत आपण जे जे केलंय ना, ते सगळं पाण्यात जाईल का? नाही नाही नाही. आणि यामुळे आईला त्रास होईल तो वेगळाच, तिची तब्येत परत खालावेल. नाही, मला नाही चालणार. नाही, ठरलं, पोलीस नको, पोलीस नको.
बरं, पण मग काय करायचं? मोहिनी, आतापर्यंत आपण कार्तिकीला सगळ्या रेग्युलर जागांवर शोधलं, बरोबर? सगळीकडे शोधलं, कुठेच नाही सापडली ती. आता थोडासा विचार बदलूया. ती कदाचित अशा ठिकाणी गेली असेल ज्या ठिकाणाचा आपण विचारही नाही करणार. कुठली ठिकाणं असू शकतात अशी? काय झालं? कोणाचा फोन होता? मी जी फिल्म करते ना त्याचं प्रोडक्शन इन्चार्ज. मग इतक्या रात्री यावेळेला फोन? ते उद्या किती वाजता यायचे ते सांगायचं असेल कदाचित. दी सापडल्याशिवाय मी कुठेच जाणार नाहीये. ई बाबा, तू आता काय म्हणालास की आपण विचारही करणार नाही अशा ठिकाणी दी गेली असेल, बरोबर? माझ्या फिल्मच्या सेटवर जाऊन बघूयात का? कदाचित तिकडे गेली असेल. असू शकतं. चल तिकडे जाऊन बघूया. हां चल. काय झालं मोहिनीला? सकाळी सुद्धा वरवर भेटली आणि आता फोन देखील उचलत नाहीये. घरी सगळं ओके असेल ना? फायनली सापडलास. म्हणजे फोनवर बोलत नसताना कधीतरी सापडलास म्हणून म्हटलं फायनली. नाहीतर शूट असो वा नसो, तुम्हा प्रोडक्शन वाल्यांच्या कानाला सतत तो फोन लागलेला असतो. तुझ्या ना स्लीप सायकलची वाट लागलीये. शूट नसेल तर झोप नाही येत का रे तुला? अरे एकटीच बोलते मी. तुझ्या त्या फिल्मसाठी ऑडिशन दिल्यासारखं वाटतंय मला. रश्मी, जा जाऊन झोप आणि मलाही झोप जा. बरोबर आहे, अपॉइंटमेंट असेल ना तिच्या बरोबर स्वप्नात. लवकर काहीतरी कर, नाहीतर आयुष्यभर स्वप्नातच भेटावं लागेल. एकतर ती चिकणी आहे, ती जास्त काही तुझी वाट बघणार नाही. जरा जरी तिला करेक्ट मुलगा मिळाला अशी कल्टी मारेन ती. तुला जाम कळतं ना यातलं. अरे माझ्यावर कशाला चिडतोयस? बरं, चार्जर रिटर्न करण्याच्या बहाण्याने अरेंज केलेली डेट फ्लॉप गेली ना? तुला कसं माहित? अरे घरी आल्यावर तुझं जे काही थोबाड झालं होतं ना त्याच्यावरून कळलं मला. बरं माझं ऐक, जास्त काही टाइमपास करत बसू नकोस, नाहीतर फ्रेंड झोन होशील. लवकर काहीतरी कर आणि बोलणं वाढव तिच्याशी. एकदाच काय विचारून टाक तिला. आणि एक, तू जर तिला विचारलंस आणि तिचा नकार असला तर तुला थोडा त्रास होईल. पण हा 2, जर तू तिला विचारलंस नाहीस आणि तिला जर तू आवडत असशील तर मग तुला जरा जास्त त्रास होईल. तुला काय वाटतं, 1 की 2? 2. आरके, I was dying to meet you. पण माझी हिंमतच होत नव्हती. का माहिती? मला वाटायचं की मी तुझ्या स्टँडर्डची नाही आहे, तू काय भेटशील मला. पण आता असं नाही आहे. ती जी भीती होती ना मला, ती आता दूर झाली. कारण मी त्या साडीत राहणारी साधीसुधी मुलगी नाही आहे, बड्या बापाची मुलगी आहे. तू तुझ्या कामाने स्टार असशील, मी जन्माने स्टार आहे. तू तुझ्या स्वॅग प्रिन्स चार्मिंग असेल, मी जन्माने प्रिन्सेस आहे. माहिती आहे का तुला? आता बस, खूप झाली नाटकं. Oh my God, I can't believe. तुझा Korean heart.
तुला माहिती हमारा मिलना लिखा हुआ वी वर डेस्टाइन टू मीट. पण माझे घरचे ना त्यांनी इंटरफिअर केलं सुद्धा आपण कधीच भेटलोच. माहिती आहे कुठे? अमरापूरला. तिकडे तू शूटिंग करायला गेला होता ना. आमच्या मोठ्या वाड्यात तू शूटिंग केलं ना. कसं वाटलं आमचं घर? हवेली अमरापुरी. तू माझ्या बाबांना भेटला, तुला आठवत? आवडले माझे बाबा तुला? कोण? प्रतापराव नरसिंग माझे बाबा आहेत. काहीतरी माझे बाबा प्रतापराव नरसिंग अमरापूरचे. प्रतापराव नरसिंग. आहेस तू बाळा माझी प्रिन्सेस. पण अजून किती वाट बघायला लावणार आहेस बाळा तू? झालं गेलं विसरून जा. आईला माफ कर आणि परत ये. त्यानंतर मी तुला कधीही परत असं. अरे वा, झालीच नॉर्मल. झाली का तुझी परत निरूपा रॉय? कशाला एवढी रडतेस आता तू? इतकी तकलीफ होत होती तर मग असे एवढे बोलबच्चन का दिले तू? हा, तुला माहितीये 5 तास झाले भाई आणि मोहिनी तिला शोधतायत. कशाला टचाटचा बोलायचं ना एवढं? जरा तरी तमीज ठेवायची होती ना. तरुण मुलीला असं घराबाहेर काढतं का कोणी? घ्यायचं होतं ना थोडं समजून. मोहिनीपेक्षा जास्त प्रेमानं वागवलं मी तिला कायमच. चुकून सुद्धा तिला कधी सावत्रपणा जाणवू नये, कधी एकटं वाटू नये म्हणून काकणभर जास्तच प्रेम केलं मी तिच्या. पोटची नव्हती म्हणून तिला जास्त जपलं मी. मोहिनीची नाळ जन्मल्याबरोबर तुटली होती, पण हिची नाळ कायमची जोडून घेतली होती. हिच्या तक्रारी, हिचा विचित्र स्वभाव, हिचा अप्पलपोटीपणा सगळं 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 पोटात घातलं मी आजपर्यंत. पण आज जी ती वागली आहे ना, त्या वागण्याला मी कधीच माफ करू शकत नाही. तिनं महेंद्रच्या चारित्र्यावर संशय घेतला. काय ना पिंकी, कधी माफ करायचं आणि कधी शिक्षा करायची हे जिला कळतं ना, तीच खरी आई असते. तिला घरातून बाहेर काढणारी सुद्धा आई होती. आणि आता तिच्या आठवणीने बेजार झालेली सुद्धा एक आईच आहे. कार्तिकी, पे नहीं अभी. हा, आता यावेळी बाहेर वो स्ट्रेस में है, तिच्या बहिणीला शोधायला गेली. बहीण कार्तिकी शोधायला म्हणजे हरवली आहे का ती कुठे? मी काही मदत करू शकतो? नहीं नहीं नहीं, जरूरत नहीं है, हम देख लेंगे. ती एकटी गेली आहे की कोणी आहे तिच्यासोबत? अरे- मी माझ्या टीमला घेऊन येतो, आम्ही तासाभरात कार्तिकीला शोधून काढू. मी माझ्या टीमला बोलवतो. अरे नको. अरे तू
होतीस तू? प्रतापरावांचं काय? प्रतापराव नरसिंग कोण तुझे? किट्टा बोल. माझे वडील प्रतापराव नरसिंग कार्तिक प्रतापराव नरसिंग प्रतापराव अमरापूर प्रिन्सेस कार्तिक प्रतापराव नरसिंग. एक कोण आहे ही? मारून वगैरे नाही टाकलंस ना हिला? मूर्ख आहेस तू. अगं मग आहे कोणी आयटम? आरकेच्या प्रेमात पडलेल्या हजारो मुलींपैकी एक. घरात कशी आली कळतच नाही. कम्प्लिटली लॉस्ट. काय करावं हिचं हेच नाही कळत आहे. अगं विचार कसला करतेस? हे बघ, पोलिसांना फोन लाव आणि देऊन टाकीला. थोड्या वेळाने जाग वगैरे आली आणि इथे राडे वगैरे केले नाही तर प्रॉब्लेम होईल. आणि आपल्यावरच खोटा आरोप वगैरे केला तर ते काही नाही, मीच बोलवतो. थांब. पोलिसांना फोन करू नकोस. आरकेच्या करिअरवर परिणाम होईल या सगळ्याचा. उगाच नको त्या गोष्टी पसरतील. अगं मग चांगलंच आहे ना. फिएस्को झाला तर त्याला त्रास होईल आणि त्याला त्रास झाला तर हेच हवंय ना तुला. हे बघ, याच्यापेक्षा चांगला चान्स आपल्याला नाही मिळणार. स्मार्ट. जा, जाऊन पोलिसांना फोन कर. बघू पुढचं पुढे. थँक्यू. बाबा गाडी थांबव. आतूचा फोन आलाय घरून. दी घरी आली असेल. हॅलो आतू, काय झालं? दी घरी आली? नाही, दी नाही आली आहे, पण बड्या बाबाची मुलगी आहे मी. प्रतापराव नरसिंग माझे बाबा आहेत.
हॅलो कोण? मोठे साहेब. मंजुळा मंजू बोल. कमालच झाली बाई. इतक्या वर्षांनी माझा आवाज ओळखलात तुम्ही. प्रतापराव नरसिंग आवडत्या माणसाचा आवाज पण विसरत नाही. आणि नावडत्या माणसाचा विश्वासघात बी ध्यानात ठेवतो. मंजुळा जवानीच्या जोशात तुझ्यासाठी जोडलो, पण तू एकदम त्या ग्लासातल्या फेसासारखी गायबच झाली. किती वर्ष झाली असतील का? झाले असतील 25-30 वर्ष. 25-30 वर्ष. आणि 25-30 वर्षानंतर तू आज फोन केला. खराच काय पडबिड चालू केला काय परत? तुमच्या आशीर्वादानं अजून तशी वेळ आली नाही साहेब. अरे वा, भाषाच बदलली तुझी एकदम. काळानुसार प्रोग्रेस करावी लागते आमच्यासारख्यांना. हवेलीवर नाही आली परत. चूक झाली होती माझी. मलाही लाज वाटत होती की मी तुम्हाला न सांगता. कोणावर पळून गेली? नाही हो, माझ्या घरी अडचण होती म्हणून गेले होते. बरं ते सगळं राहू दे. मी आता एका वेगळ्या कामासाठी फोन केलाय तुम्हाला. वेगळं काम? प्रश्न तुमच्या अब्रूचा आहे. तुमची मुलगी दारू पिऊन धिंगाणा घालत होती आमच्या घरात. कोण? आमची कोण? तुमची मुलगी. मंजुळी चाफ्याची कळी. तुला का कधी मुलगी झाली आमच्यापासून? साहेब तुमची मुलगी. 22 वर्ष झाले तिचं श्राद्ध घालतोय. मंजुळा उगा कुणाचं बिल्ला चांड आमच्या गळ्यात मारायला निघाली होय. साहेब आधी माझाही विश्वास बसला नाही, पण जेव्हा मी तिचा चेहरा बघितला, तिचा आवाज ऐकला ना, तेव्हा अगदी तुमचाच भास झाला. पण नाईलाजानं मला तिला पोलिसात द्यावं लागलंय. अर्थात पोलीस तिला काही करणार नाहीत, मी सांगितलंय त्यांना तसं. कदाचित तुम्हाला बाहेरून कळलं असतं, त्याआधी म्हटलं मी कळवावं. ती पोलीस स्टेशनला आहे. बाई गेली, पोरगी गेली रे. काय मालक? तिघीच्या तिघी खपल्या. हॅलो मालक. हो मोठे साहेब, ऐकताय ना व? हे ठेव फोन. हे चल उठ उठ. आई बापू वाऱ्यावर सोडतात आणि आमच्या डोक्याला ताप. उठ. बोलायच का? चला. रस्त्यावर पडलेली मुलगी नाहीये मी. अमरापूरची प्रिन्सेस आहे मी. दारू प्यायल्यावर राजकुमारी काय जगाची राणी होता का तुम्ही? हा आलीस ना आता शुद्धीत? मग सांग पटकन नाव सांग तुझं. आई बापाचं नाव काय? नंबर दे त्यांचा. चल नंबर दे. घरचा पत्ता सांग. अगं सांग पटकन. तर बोलते का ठेवून देऊ एक? आणि काय ग हे आर.के. सरांच्या बंगल्यावर काय करत होतीस? अगं बोल ना काय करत होतीस? आता बोलतेस का तुडवू? हे बघा बाप मेल्यासारखी रडू नको. नशीब समज मोठ्या माणसांच्या घरचा लफडा आहे म्हणून कंप्लेंट केलेली नाहीये, नाहीतर आई बापाची इज्जत आतापर्यंत वेशीवर टांगली गेली असती. चल चल गप गुमान. नंबर सांग त्यांचा. आता सांगतेस का मारू अजून एक?
बघू बघू दे इकडे. हा एवढ्या महागाचा फोन तुझा आहे? हे घे चालू करून दे. तुमचे आई वडील तुमचे लाड करून डोक्यावर बसवतात आणि तुम्ही त्यांच्या जीवाला घोर लावून बसता. झालं का फोन चालू? दे पटकन. हा निकडे. अगं हे काय 52 मेसेज आहेत. अरे बापरे. आणि मिस कॉल 122. बापाच्या जीवाला घोर लावून राडे घालतेस तू. मोहिनी डोंट वरी, ही सगळी आपल्या प्रोडक्शनची माणसं आहेत, आपल्याला मदत करणार आहेत. एक मिनिट ये हो क्या रहा है? हॅलो महेंद्र सर, मी मुकुंद, बिग फॅन. मी मोहिनीच्या फिल्मचा प्रोडक्शन हेड आहे. हो माहिती आहे मला, पण तुमचं आत्ता इथे काय? सर मी तुमच्या घरी गेलो होतो, तिथे मला कळलं की इश्यू झालाय. त्यामुळे मला जेवढी मॅनपॉवर अवेलेबल झाली तेवढी घेऊन आलोय. सर रात्रीची वेळ आहे, तुम्ही दोघंच सगळ्या सिच्युएशनशी कसं डील करणार ना, म्हणून. नाही दॅट्स ओके. खरं म्हणजे याची काहीच गरज नव्हती. बट एनिवे थँक्यू. तुम्ही जाऊ शकता प्लीज. बाबा दीचा फोन आहे. हॅलो दी, पोलीस स्टेशन मधून बोलते. पोलीस स्टेशन?